तस काय ऑप्शन सांगा. तस ग्राफ दिलाय. तस ग्राफ दिलाय बिटवीन व्ही अँड क्यू अँड कपॅसिटी ऑफ ए इज हाय कपॅसिटी. कशावर सॉल्व्ह केला. नाही कशावर सॉल्व्ह केला. आता ग्राफ दिलाय आणि दोन लाईन आहेत बघा. एक जास्त इन्क्लिनेशन आहे एकाचं कमी म्हणजे बीचं इन्क्लिनेशन जास्त आहे. इज इट राईट. बरोबर. म्हणजे आपल्याला ह्याचा स्लोप कम्पेअर करायला पाहिजे. स्लोप म्हणजे काय. टॅन थीटा. मग सांगा एस टॅन थीटा ऑफ बी अँड थीटा ऑफ ए जास्त कोणाचा थीटा आहे. एव्हरीवन. प्लस थीटा ऑफ बी मोर आहे. टॅनची व्हॅल्यू 0 पासून वाढत जाते ना. ॲज अँगल इन्क्रीजेस टॅन व्हॅल्यू वॉट. टॅन 0 इज 0. टॅन 90 इज इन्फिनिटी. म्हणजे इन्क्रीज होते का नाही. टॅनची व्हॅल्यू इन्क्रीज होते. इज इट राईट. म्हणजे टॅन स्लोप ऑफ ए इज बी इज मोर दॅन वॉट स्लोप ऑफ ए. हे बघून कळायला पाहिजे. बरोबर. आता ह्या फिगर मध्ये स्लोप काय आहे. टॅन थीटा काय आहे सांगा. कॉमन मध्ये ही व्हर्टिकल आहे व्ही. हॉरिझॉन्टल आहे काय क्यू. हॉरिझॉन्टल काय क्यू. बरोबर. मग ह्या फिगर मध्ये ह्या ग्राफ मध्ये स्लोप टॅन थीटा किती आहे. अपोजिट व्ही बाय ऍडजसंट क्यू. इज इट राईट. बट फॉर्म्युला फॉर सी काय कपॅसिटन्स विचारलं ना. सी इज क्यू बाय व्ही. बरोबर आहे. म्हणजे असं मी लिहू शकतो काय 1/v/q लिहू शकतो. म्हणजे सी इज v/q म्हणजे काय स्लोप. म्हणजे सी इज अ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट स्लोप टॅन थीटा. बरोबर. मग टॅन थीटा ऑफ बी जर मोर असेल तर सी ऑफ बी काय असणार इनव्हर्स. उलट करायचं फक्त ते साईन कम्पॅरिझन. इज इट राईट. बरोबर आहे. म्हणजे बीचं पोटेन्शियल काय असणार कपॅसिटी लेस असणार ए ची जास्त असणार. म्हणजे ऑप्शन कुठलं आलं ए हॅज हायर कपॅसिटी ऑप्शन. बरोबर. 55चं आन्सर ए येते. इज इट क्लिअर. अंडरस्टँड एव्हरीवन. प्रॉब्लेम कळाला कसं सॉल्व्ह केला. एव्हरीवन इज इट क्लिअर.